हे उडदाच्या डाळीचे वडे करत आहे मी त्याला ना 4 तास डाळ भिजत ठेवली होती आणि 4 तास डाळ भिजत ठेवल्याच्या नंतर मी ना वडे डाळ काढून घेतली. डाळ काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यात थोडंसं तुमच्याकडे असेल तर तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता. थोडंसं म्हणजे 4 चमचे वगैरे. आणि तिकडे कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलं मी, तुम्ही पाहू शकता. मीडियम गॅसवर ठेवले आणि एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि मधून पाणी पण, नाही तर तेलाचा हात पण घेऊ शकता तुम्ही, की हाताला चिकटलं नाही पाहिजे आपल्या असं. मी थोडी छोटी साईज घेते, तुम्ही पाहिजे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण घेतली तरी चालेल. मी एक पहिले वडा तळून बघते आपलं तेल गरम झालंय का. हे पाहू शकता तुम्ही की आपलं तेल बऱ्या चांगल्या प्रकारे तापलं आहे. आणि वड्याचं पीठ पण हाताला चिकटलं नाही. कारण दळताना एक काळजी घ्यायची की जास्त पाणी नाही टाकायचं. न पाणी टाकताच चांगलं तळून फिरवून घ्यायचं. नको हे पहा कलर किती सुंदर कलर आला आहे. असं वाटतं की बाहेरचेच वडे इथे. हे पाहू शकता तुम्ही, सुंदर कलर आला आहे. हे पहा किती छान मी अजून तळले आहे. किती छान सुंदर कलर आला आहे. आणि आता मी तुम्हाला एक फोडून पण दाखवणार आहे की किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.